जय शंकर. कथा श्री शंकर महाराजांची. श्री स्वामी समर्थ. महाराजांविषयी काहीतरी वेडवाकडं कानावर आल्यानं एक बाई आत्याबाईकडे आल्या. त्यांनी विचारलं, महाराज खरंच का हो दारू पितात? इथे मठात असं कसं वागतात? छे छे, मठात ते कधीच घेत नाहीत. पण आम्ही तर ऐकलंय ते मंगळागौरी वेळचं ना. अहो, ती एक गंमत केली होती त्यांनी. चमत्कारच म्हणा ना. त्याचं काय झालं, मठातल्या बिराडातल्या त्या जानकी काकूंच्या मुलीचं हो मंगळागौर होती. बऱ्याच बायका जमल्या होत्या. पूजेलाही पुष्कळ मुली होत्या. संध्याकाळी हळदी कुंकवाच्या वेळेला महाराज बाहेरून मठात आले. त्यांच्या हातात होती बाटली. ते आम्हाला म्हणाले, या ग बायांनो, हे तीर्थ घ्या. त्यांचा तो अवतार बघून पोरी बाळी तर पळूनच गेल्या. पण मी पुढे गेले. 2-3 बायकाही माझ्याबरोबर पुढे झाल्या. महाराजांनी बाटलीतलं तीर्थ आमच्या हातावर दिलं. आम्ही ते चाकलं आणि नवलानं एकमेकींकडे पाहू लागलो. कारण ते दूध होतं. अगदी कोजागिरीच्या रात्री आपण घेतो तसं, आटीव, केशरी. आमच्या हातावर दूध पडलेलं पाहून बाकीच्या बायका पुढे आल्या. पण महाराजांनी कुणालाच तीर्थ दिलं नाही. काही न बोलता ते तिथून निघून गेले. बरं का वहिनी, महाराजांच्या या सगळ्या लीला असत. आपल्या श्रद्धेची कसोटी घेण्यासाठी केलेले हे केवळ खेळ असत. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.